नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण एका बेसपासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण आईस्क्रीमचा बेस बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 लिटर व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। कोणत्याही ब्रँडची व्हिपिंग क्रीम घेऊ शकता तुम्ही। आणि कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। तर यापैकी पाऊण भाग कंडेन्स मिल्क आपण वापरणार आहोत, म्हणजे 3/4 भाग आपण कंडेन्स मिल्क वापरणार आहोत। क्रीम फेटून घेण्याआधी हे बाउल आणि व्हिपिंग क्रीम अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये थंड करून घ्यायचं, म्हणजे क्रीम व्यवस्थित फेटली जाते। तर ही व्हिपिंग क्रीम बाउलमध्ये काढून घेऊया आणि ही क्रीम व्हिप करून घेऊया, म्हणजेच फेटून घेऊया। मी इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने ही क्रीम फेटून घेते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा क्रीम फेटून घेऊ शकता। तर आपली क्रीम व्यवस्थित तयार झालेली आहे। यामध्ये कंडेन्स मिल्क घालून घेऊया। पाऊण डबा आपण कंडेन्स मिल्क घालून घेतलेला आहे, थोडंसं ठेवलेलं आहे तसंच। आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। क्रीम व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि याच बरोबर आपला आईस्क्रीमचा बेस बनून तयार झालेला आहे। या बेसपासून तुम्ही पाहिजे त्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकता। तर यामधली थोडीशी व्हिपिंग क्रीम मी बाउलमध्ये काढून घेते। 3 वेगवेगळ्या प्रकारचे आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी गुलकंद आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी मी 3 टेबलस्पून गुलकंद आणि 1 टेबलस्पून रोज सिरप घेतलेला आहे। तर हे गुलकंद आणि रोज सिरप यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर त्याऐवजी तुम्ही फूड कलर वापरला तरीही चालेल, पण रोज सिरपमुळे फ्लेवर एकदम छान येतो गुलकंद आईस्क्रीमला। तर आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। तर हे एका डब्यामध्ये घालून घेऊया। तर गुलकंद आईस्क्रीमचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता याला झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी थोडीशी व्हिपिंग क्रीम बाउलमध्ये घेतलेली आहे। 1 वाटी आंब्याचा गर आणि पाव वाटी आंब्याच्या फोडी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तर त्या आता आपण यामध्ये घालून घेऊया। आंब्याचा गर घालून घेऊया सगळ्यात आधी। आंब्याचा गर बनवताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता आपण आंब्याच्या फोडी घालून घेऊया यामध्ये आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अल्फान्सो मँगो वापरलेला आहे, त्यामुळे ह्याला कलरही खूप मस्त येतो आणि चवही एकदम मस्त लागते। सेपरेट फूड कलर टाकायची गरज नाही पडत। तर मँगो आईस्क्रीमचं मिश्रणही बनवून तयार झालेलं आहे, तेही आपण डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता याला झाकण लावून हेही सेट होण्यासाठी ठेवून देऊया। आता लास्ट म्हणजे आपण पिस्ता आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी राहिलेली सर्व व्हिपिंग क्रीम मी बाउलमध्ये घेतलेली आहे आणि यामध्ये आता 2 चमचे पिस्त्याची पावडर आणि अर्धा चमचा ग्रीन फूड कलर घालून घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त पिस्त्याची पावडर टाकून कलर येत नाही, म्हणून मी इथे फूड कलर वापरलेला आहे। तुम्हाला जर फूड कलर नसेल घालायचा तर पिस्ता पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट करून वापरली तरीही चालेल। तर पिस्ता आईस्क्रीमचं मिश्रणही बनवून तयार झालेलं आहे, तेही आपण डब्यामध्ये काढून घेऊया आणि यावरती थोडंसं पिस्त्याची पावडर घालून घ्यायची आहे, त्यामुळे दिसायला छान दिसतं। आणि झाकण लावून हे सेट होण्यासाठी आपण ठेवून देऊया। तर याचबरोबर एका बेसपासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आपण झटपट तयार केलेले आहेत। आता हे 6 ते 7 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि याचे सगळे डिटेल इन्ग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही चेक करू शकता। तर आपले आईस्क्रीम सेट झालेले आहेत, बघू शकता। मँगो आईस्क्रीम खूप मस्त दिसत आहे। हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया। बघा, एकदम परफेक्टली सेट झालेला आहे हे आणि खूप मस्त कलर आलेला आहे, याला मस्त दिसत आहे एकदम। गुलकंद आईस्क्रीम हे आपलं मस्त सेट झालेलं आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता, अगदी कमी वेळेत झटपट तयार होतात। अगदी 15 मिनिटात हे आईस्क्रीम बनवून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात, बघा। आणि हे आपलं पिस्ता आईस्क्रीम खूप सुंदर दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि याचबरोबर एका बेसपासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे झटपट बनणारे आईस्क्रीम बनवून तयार झालेले आहेत। अगदी 15 मिनिटात हे आईस्क्रीम बनवून तयार होतात।
तर तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हे आईस्क्रीम नक्की बनवून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.